तर कालचा म्हणजे याच्या आधीचा मी पोस्ट केलेला ब्लॉग होता ना, की मनाची माझी भांडणं झाली, तो ब्लॉग आता आम्ही कंटिन्यू करतोय अशाच प्रकारे भांडण. कारण का मग मी आता त्याच्याकडून त्याला बोलली होती ना काल, की मी हेअरकट करणार आहे, शॉपिंग करून दे मला, सगळं करून दे. तर आता आम्ही आलो हेअरकट करायला, पण आधी मम्मीला भेटणार, त्याच्यानंतर हेअरकट. म्हणून मी किती सुंदर दिसते. सुंदर मग सुंदर दिसते तू, म्हणून तुला माझ्या लग्न केलं. अजून सुंदर चालेल तुला. ए प्रीती, हाऊ आर यू? शी इज माय मदर. शी इज छोटू माय मदर. चलो तर शी इज माय मम्मीज मैत्रीण. अरे गेल्या आता, जाऊ दे. तर आता आम्ही जातोय ना बाहेर जरा, ठीक आहे. घरी बॅग ठेवली आहे, थोड्या वेळाने आम्ही येतो परत. ओके. तुम्हाला कसं वाटतंय आमच्या शाळेत आले येऊन? म्हणजे हे आहे मम्मीची आमच्या अंगणवाडी, आणि ही आहे अंगणवाडीची टीचर, ही डोरीमॉन. हा स्टुडंट. चला बाहेर जाऊन भेटूया. तर असं कसं कापणार तू हेअर? मला माहिती नाहीये, मी दर टायमाला येऊन विसरते कसे कापायचे, काय कापायचे. पण बघू. मग तू त्यांना सांगितलं ना पण कसं कापायचं ते? सांगितलं तर मी आहे. हेयर उसके बहुत डैमेज है, इसलिए बोला ले ले तेरे को क्या चाहिए हो. मग ती बघा कसं वाटतंय. झाला फुल सेट. इकडे दाखवा जरा, बघू द्या. तर फायनली झालेलं आहे. तर अशाच प्रकारे माझा हा डायलॉग आहे. तर अशाच प्रकारे प्रत्येक क्लिप मध्ये ना तो हा एकच डायलॉग ऍड करतो. अशा प्रकारे मंडळी. अरे काय प्रत्येक स्टेटमेंटला ते अशा प्रकारे. नमस्कार, हे नेहमीच आहे. नमस्कार मित्रमंडळांनो. ते तर बोलायलाच लागतं. हॅलो गाईज. चला ह्याची बडबड तुम्ही इग्नोर करा. आणि तुम्ही बघा माझा न्यू फ्रेश हेअरकट. माझा फ्रेश हेअरकट. ऍक्च्युली त्याने थोडेसे कमी लेयर्स ऍड केलेत, पण ठीक आहे. पण मी छान दिसते. करणार नव्हती मी, पण म्हणून मी तुला ह्याला कापायचं होतं ना मला. बघा मला इथे काजळ लावलंय म्हणा. आधीच घरातून येतानाच लावून आणलं होतं. नजर नको लागायला. तर काय बोलते मी? काहीतरी बोलत होती मी, तू मध्येच असं टीज केलंस मला. आता मी जेवायला जातो. आता आम्ही किती खायला जातोय बाहेर. जास्त काय नाही, थोडंसंच खाणार आहे. कारण घरी मच्छी घ्यायची तुम्हाला तर माहिती आहे. आणि हे साहेब आमचे मच्छी बनवणार आहेत, पण त्यांना कधी वेळ आहे आता काय माहिती. कारण का आम्हाला थोडंफार शॉपिंग करायला, पण घरातलं सामान आणायला सुद्धा बाहेर जायचंय. आणि स्टील आम्ही अजून बोरिवलीमध्येच आहोत. आम्हाला जायचं आहे ह्याच्या घरी जायचंय नाला सुपारायला. तर बघू कुठे जायचं, पण खायला कुठे जायचं, काय खायचं आमचं काही ठरलं नाही. कुठे जायचंय? माय गॉड, ती बाईक किती सुंदर दिसते. मी ग्लो करतोय बघ. मी आहे ना सोबत, म्हणून तू ग्लो करतोय. चला बघा. पण डिसाईड करतो, सांगतो. तर आता आम्ही मागवलेला आहे बटर चिकन, रोटी, सदरी बास. आणि आता मनाला होत आहे तारक मेहता. याच्याशिवाय मग दोघांना पण जेवण जात नाही. तुला जातं विदाउट तारक मेहता. तर और क्या चाहिए जिंदगी. मम्मी बोलली होती की लग्नाआधी बोलली होती की मी बोलली ना मम्मीला कुठे फिरायला घेऊन चल, तर नवऱ्यासोबत जा. कुठे काय असेल नवऱ्यासोबत जा. देख मम्मी नवरे के साथ चिल कर रही हूँ मैं अभी. देख तू देख. नवरा भी ऐसे मिला है ना मुझे की मेरी हर ख्वाहिश पुरी कर रहा है. ज्या गोष्टीवरती बोट ठेवेन ती गोष्ट मला घेऊन देतोय तो. काय बोलतोय?
जे मी सांगेन ते तो करतोय तो. अजून काय पाहिजे मम्मी? बघ, स्वतःच्या चॉईसचा मुलगा आणला आणि तो मुलगा पण कोणत्या किती choice चा? चांगला आहे. स्वतःच्या चॉईसचा, 70च्या. स्वतःच्या चॉईसचा मुलगा आणला आणि मुलगा बघ, लाखात एक मिळणार नाही कुठे ढुंढून. लाखात की करोडात? फक्त असे तुझ्या घरचे पण बोलले पाहिजे होते ऍक्च्युली की मनीषला पण आमची मुलगी चांगली मिळाली म्हणून. पण बोलतात. जाऊ दे सट, जाऊ दे सट. गोड आहे. गोड आहे बोलली होती, म्हटलं गोड आहे खूप. काळजी नाही. जाऊ दे. चलो जेवण घेतो, बाय बाय. आता आम्ही आले डीमार्टला. थोडंफार शॉपिंग आहे ती करणार आहोत. म्हणजे नालासोपारामध्ये आलो आहेत, घरी गेलो, चेंज केलं आणि आता थोडीफार काय शॉपिंग आहे घरातली. म्हणजे रेशन वगैरे जे काही आहे ते भरणार. हो हो. आणि मग जाणार घरी. शॉपिंग करायची. मला कपडे टी शर्ट घेऊ आपण. टी शर्ट बघूया. किती रे, किती टी शर्ट करतोस? किती जीव अडकलं टी शर्ट वरती? एवढे आहेत तेवढे घेऊ. थांब. ट्रेन मध्ये माहितीये ते एक दाखवत होते ह्या ह्याला लावून मग शिककडे लागतो. हिला नाव ना माहिती, तर एक्सप्लेन करते. असं लावायचं, असं लावायचं. ट्रेन मध्ये आलेली पण मला त्याचं नाव नाही माहिती. ती कपडे सुकवायची रशी असते बघ ना, त्याचं हा 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 दाखवतात माहिती आहे. ट्रेनमध्ये. मग तिकडे असेल का यांच्याकडे? ती वाली घेऊ मी, एक डब्बा 150 रुपयाला मस्त आहे. कशाला लागत पैसे वाढवायचं? तुझ्याकडे हवा आहे. केवढं मोठं सामान घेऊन आलो. मस्त आहे डब्बा ना. राहू दे, नको आमच्याकडचे डिमांड मध्ये नाही मिळत हे. आता, राहू दे आता, नको सध्या. माझ्या मम्मीचं नाव म्हटलं ना की चिकटगिरीच हे यातलं काय घ्यायचं घेतलं मग. काही नको मला. कुठून कानाकोपऱ्यातून घेऊन येते. बाय बाय. थांब थांब, माझ्या मागे मागे कर नको. 10 वर्ष केली हो ना. आता नको करू. मी ते रेनकोट बघू. मला टमलर बघ, टमलर. टम्बलर. हा, तुला टम्बलर बघायचं होतं ना. आणि म्हणून ते बघ ना, ते असे ते छोटे छोटे टम्बलर हे पण सेमच असतात ना. हे घे ना पप्पीचा, हे मस्त आहे बघ. हे पकड. हे दाखवा. नाही बघ, हे बघ, हे बघ. हे मस्त आहे. हॅप्पी हॅप्पी मिनी कूल हॅप्पी. मस्त आहे ना. घे हे बघ. चष्मा ओपन करतो बघ. आता डोकं खाशील तू पण. हे घे बघती. आता डोकं वरचं घे रे. मला ते फ्रीज मध्ये ठेवायला डब्बे हवेत. पकडो. पण मला डब्बे कुठे मिळणार आता मला? इथे नाही मिळत, इथे सगळ्या बॉटल्स आहेत. आपली बॅग तिथेच राहिली. बोलत होती ना मी इथे नाहीये, ऐकत जा माझं म्हणा. ये माझ्या मागे आता परत. तर आता आपण बघूया हा इथे कुठेतरी ते कंटेनर मला मिळतायत का. अगं बाई, गाडी माझी ठोकली. अरे अरे, रिवर्स रिवर्स रिवर्स. ये मेरा पति गाड़ी चलाता है ना, तो मैं अभी अटक रही हूँ ये गाड़ी में इसके. गाड़ी गाड़ी रे गाड़ी गाड़ी. काय बाबा, कुठे शोधायचं आता ह्याच्यामध्ये, एवढ्या ह्याच्यामध्ये. तर मूग हा तिकडे दे. क्लोज आहे इकडे. हा, वेट करायचं कुठे आहे? मग तिकडे त्यांच्याकडे जाय. वेट करायचं आणि क्लोज करायचं. ते लोक स्वतःच काढणार एक्सेस असेल तर. हा तेच काढणार. आमच्याकडे असं नव्हतं. मग किंवा तिकडे पण लाईन लागले. वजन करतात होते. खूप लाईन आहे त्याच्याकडे डायरेक्ट घेऊया का इथूनच? इथे आहेत काय? नाही इथे नाही येत. मग अरे पण ते इथूनच घे. 5 मिनिटाची काय. तर आता मच्छी साफ केली जात आहे. जी सकाळी रडून एकटी जाऊन आणलेली आहे. मी आलेलो सोबत ना. सोपून मग आलेलो. जरा जोरात बोल. मी तेच मध्ये झोपला होतास ना. कारण आवाज येत नाही ना. मशीन चालू आहे ना, मग त्याच्यामुळे येत नाही.
ठीक आहे. करा साफ. मी खोबरा मोठी मोठी कोळंबी मस्त. आताशी जस्ट साफ करायला घेतले. किती आहेत? अजून एवढी आहेत. बिर्याणी ना? मच्छी आहे याच्यात. नाही रस्सा. तुला बिर्याणी बनवण्याचीच ना? रस्सा बनवला मस्तपैकी. रस्सा. जोरात बोलायचा आवाज नाही येत. असं कसं नाही. काय बोलते बोल. आपला भात आणि रस्सा. ओके. चला भेटूया मग नंतर. पुढे कारण का आता मी मनाला काम लावलंय. काय काम? खोबरा कित नाही का? खोबरा. पण मग फोटो शूट करू शकणार नाही. चला. गवाणीज रेस्टॉरंटमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता हे बनवत आहेत प्रॉन्स करी. कढी. ते तेल ऑलरेडी टाकलेलं आहे आम्ही. आता हे टाकणार आहेत कांदा. ओ सॉरी तुम्ही सांगणार. हा, आणि एका साईडने हे जे कढीपत्ते दिले ते सुद्धा टाका हा प्लीज. ऍक्च्युली टाकायचं. ओके. लवकर करा. हा हे सगळं असं कापून वगैरे दिलेलं आहे. बंद करा. आम्हाला विचारू द्या तुम्ही टाकतात काय? तुम्ही टाकतात आता आता नाही टाकत करते. असे कसे तुम्ही शेफ हो. आता बोला डोंट टीच मी. आणि हो हो ठेवायचं. नाही मी नाही कट करणार. सॉरी. मी अजिबात काहीच कट नाही करणार. मी फेअर गेम मध्ये खेळणार आहे. तुम्हाला शिकवलं होतं ना ते दाखवायचं नाही कशाला दाखवणार. मी दाखवणार. आपण ते आलं लसूण पेस्ट आणली होती ती तुम्ही ढूंढून काढत का कुठे ठेवली आहे? आम्ही डीमार्ट मध्ये आणली होती. असं गरम नाही करायचं, फास्ट नाही करायचं, वरती ठेवायचं. पण समजून घे. ओके ओके ओके. त्याला बाकीचं काय काम करत असेल ते करून घ्या. वरती ठेवलेलं आहे. ह्याला थोडस असं गोल्डन ब्राऊन ना? काय गोल्डन ब्राऊन. हा गोल्डन. तुम्ही काय करताय? नको राहू दे जाऊ दे. आता तुम्ही शोधायला गेलात ना तर 4 तास लावला आणि आमचा कांदा पण परतवून टाका. मी इथे नाही जाऊ शकत. सॉरी. तर ते आता ते झालेलं आहे. तर तुम्ही थोडस बाकी आहे ना. हे थोडस माझ्या हिशोबाने नाही झालं. ते तुमच्या हिशोबाने झालं. तुम्ही बोलणार की हिशोबाला म्हणून. ओके. म्हणजे मी नाही बोलू शकत का झालंय म्हणून. तुम्ही बोललं झालं तेव्हाच होणार ते. बोललं झालं. ओके. मग ती जी दिलेली आहे ना वाटणची त्यात टाका जरा. जे तुम्ही वाटण बनवलेलं आहे ते तुम्ही टाका. वाटण टाका सर. कोथिंबीर टाकू नका. आणि कोथिंबीर कापू नका. नका करू. नका करू. आधी नका करू. आधी वाटण टाका. अशा प्रकारे वाटण टाकलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. तिला बोललोय सर तुमच्याकडे चमचा दुसरा नाही आहे का? चालतंय. मी तुला सांगितलं की असं बोला. तिला शिकवलं ऍक्च्युअली तुम्ही शिकवलंय का? आपण राहायला पाहिजे, काय काय केलं पाहिजे. पण सर तुम्ही तर राईटी आहात ना. मग तुम्ही लेफ्ट हाताने का करताय? ती आपली स्टाईल आहे. आता आमच्या शेफला आठवलं की ते राईटी आहेत. आता उजेड नाही येत होता ना त्याच्यावरती. माझा अंदाज आहे. जाऊ दे. आमचे शेफ जरा नवीन आहेत. नाही आम्ही ह्या जुने आहेत. तू नवीन आहे. ओके. सर जरा मसाले बिसाले पण टाका ना. पाणी टाकून असं गुळगुळ करून. ओके ओके ओके. कसं करायचं? पाणी टाकून गुळगुळ करून. गुळगुळ करून. ओके. असं तुम्ही टाकायचं थोडस त्याला. कंजूसपणा घ्यायचा. सोडायचा ना अजिबात मसाला एक पण. बरोबर नाही सोडायचा. ते ढाकण लागून नाही पण घ्यायचं. थोडं पाणी टाकेल. नाही आधी त्याला सर थांबा जरा. त्यात मसाला टाका जरा. थांबा जरा. मसाला टाका सर. थांबा. मी सांगितलं ते आठवण करून देते. ओके. थांबा जरा. 5 मिनिटं परतल्याच्या नंतर भेटतं. ओके. किचन मध्ये तुम्हाला दाखवतो. तू पण लक्षात ठेव काय टाकायचं. बरं. थोडस सॉरी पाणी टाकलंय. हे शिजून देतो. शिजतोय. बॉईल करतोय.
तिथलं पाणी थांब झालं कट कर. काय घालायचं? नाही नाही काय नाही काय टाकायचं. काय नाही. ते दाखवून बघून असं एक एक नाही टाकायचं असं हा घ्यायचं. घेऊन सगळं टाकायचं. जाने दिन मला तुझं तुम्ही पिन्ना तो हे आता 5 मिनिटं. थोडस बॉईल होऊ द्यायचं. यस. प्लीज शेफ वॉश युअर हँड. 5 मिनिटांनी परत भेटू आपण. पण शेफ ह्याच्यानंतर काय करायचंय? टाका ठेव ना वरती. नाही ह्याच्यानंतर तुम्ही कोकम टाकणार आहात ना? नाही तर आम्ही सांगेल ना. नाही पण तुम्ही कोकम टाकून मीठ टाकून नंतरच भेटा त्यांना, मला असं म्हणायचंय. आता बरं तुम्ही असं पण करू शकतो मी. आपल्यावरती आहे, आपण असं पण करू शकतो. थांबा थांबा आता नाही नंतर. मी आता नंतर थांबतो मी. आम्ही आता पण करू शकतो. मी आता टाकतो कोकम. आता नका टाकू तुम्ही आता शिजू द्या, त्याच्यानंतर तुम्ही टाका. मग तुम्ही कशाला बोलत कोकम टाकायला? नाही मी त्यांना म्हटलं की आम्ही सगळं टाकून दिल्याच्या नंतर तुम्हाला भेटतो एंड रिझल्ट घेऊन. आम्ही मग ते शिजू द्या. ओ बॉईल होऊ द्या. ओ 5 मिनिटं लागते ना ते बॉईल व्हायला. ओ हा ओके ओके. शेफने ते कोळंबीचा रस्ता बनवलाय मस्त पैकी. आहे बघा कलर बघा काय आलाय. वाव. कोळंबी बघा किती मोठी मोठी आहे याच्यात मध्ये पण. हा रस्ता सॉरी रस्ता शिजतोय तोपर्यंत हे बघ काय करतायत. ऑलमोस्ट झाला. आणि बघा इथे यांचं चाललेलं आहे डीमार्ट मधून आणलेल्या गोष्टींचं. काय बघताय? माझी क्यूट बॉटल ही घेतली मी डीमार्ट मध्ये. आता मे बी आता तरी मी जास्त पाणी पियन. या लुकट मधून मी घेतली होती. पूर्ण सामान आणलं एवढा भाग. एवढं सामान आणलंय. आता हे सामान भरतील नंतर आणि आम्ही जेवून घेतो. त्याच्यानंतर भेटतो. त्याच्यानंतर वाटल्यास वॉक करायला जाऊया थोडं. ओके चला. तर अशा प्रकारे तुम्हीच बनवलेलं, तुम्हाला कसं वाटतंय तुम्हीच टेस्ट करून सांगा. आता माझा डायलॉग बोलशील. राहिलंच काय आता बोलायचं डायलॉग. बापरे तुमच्या मुखातून शब्द निघत नाहीयेत का? मस्त. ओके ओके ठीक आहे चला जेवा जेवा. तुम्ही पण खाऊन बघा कसं लागतं. नाही तुम्ही जेव्हा आम्हाला कळलं. तर आमच्या शेफने आज जेवण बनवलं होतं. खूप 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 मस्त झालं होतं. आणि आता हा थोडं स्पायसी झालं होतं. पण ठीक आहे एखाद टायमाला स्पायसी खाल्लं तर काय इश्यू नाही होत. नेहमी तर आपण नॉर्मलच नेहमी आपण नॉर्मलच खातो. तर आता आम्ही आलोय थोडं वॉकला. कारण का आम्हाला सुट्टी होती आणि सुट्टीच्या दिवशीच आम्हाला थोडाफार वेळ मिळतो. नाहीतर आमचा दोघांचा मेळ काही बसत नाही. चला आता आम्ही चाललो आईस्क्रीम खायला. आता आम्ही आईस्क्रीम खाणार आणि थोडं वॉक करणार. जेवण हजम करायला. येस. हा टाइम असतो जर आम्हाला राऊंड मारायला भेटतो. नाही तर आम्ही ते पण आता लग्नानंतर 3 महिने झाले आमच्या. आणि आम्ही फर्स्ट टाइम वॉक करायला आलोय आज. 3 महिन्यानंतर आम्हाला पहिल्यांदा वेळ मिळाला असा थोडाफार वॉक करणं इतपत. नाहीतर डायरेक्ट म्हणजे आधी आम्ही ठरवलं होतं लग्नाच्या आधी. आपण एक शेड्यूल करतो ना लग्नाच्या. धरण जरा हात दुखला लग्नाच्या आधी आपण कसं एक शेड्यूल करतो ना की बाबा नाही असं असं करायचंय हे करायचंय. तुझे माझे कपडे सेम सेम आहेत. हा हे बघ. तर ना त्या शेड्यूल मध्ये आम्ही असं ठरवलं होतं की एकमेकांना थोडाफार वेळ द्यायचा. रात्री जेवल्याच्या नंतर एक वॉक करायचा. पण असं काहीच आता होत नाहीये. सगळं शेड्यूल बदललेलं आहे. पण ठीक आहे थोडंफार आता मेळ बसवतोय. बघू टाइम काढून ते करायला लागणार. हा टाइम काढून करतोय काही गोष्टी. जशा होतील पॉसिबल तसा करायचा प्रयत्न करतोय. तर हा व्लॉग आम्ही इथेच एंड करत आहोत. नेक्स्ट व्लॉग लवकरात लवकर येईल. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर करायला विसरू आणि ऑफकोर्स लाईक करायला विसरू नका. ओके बाय.
स्टे ट्यून ट्यून